हॅलो गाईज, मी शिवकन्या यूथ आय चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा जो दिनांक आहे तो 24 जून 2020 आहे आणि आजचा वार आहे बुधवार। तर आपण आज बघतोय द हिंदूचं जे काही एडिटोरियल पेज आहे, संपादकीय म्हणतो आपण त्याला, त्याच्यामधला आर्टिकल घेतलेला आहे। मी खूप छान आर्टिकल इथे घेतलेला आहे, तुम्हाला ते मी मराठीतून समजावून सांगणार आहे। तर चला आपण स्टार्ट करूया, पण त्यात एक छानसं कोटेशन आहे ते बघूयात। एक म्हणजे कुणीतरी विचारलं की आपल्याला जर समाजाला पुढे घेऊन जायचं असेल तर काय करावं लागेल, एक साधा प्रश्न असं विचारला, बट जेव्हा ते विद्वान होते त्या विद्वानाने एक छान उत्तर दिलं। जर का आपल्याला समाजाला पुढे घेऊन जायचं असेल तर आपण जे लोकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतो, जो काही पुढे कुणी जात असेल तर आपल्याला जलस फील होणं, काहीतरी त्याच्याविषयी वाईट वाटणं समाजाला, त्यामुळे काय करतात ते एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतात। तर आपण पाय न खेचता कुणाच्या तरी हात खेचून त्याला वरती किंवा पुढे घेऊन जाऊ शकतो, तर अल्टिमेटली आपण आपल्या समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो। तर हा झाला आपला एक कोटेशन। तर जे काही आपलं आर्टिकल आहे त्यामध्ये एक छानसं पिक्चर आलेलं होतं। ॲक्च्युअल शेतकरी काय, शेती काय असते इथे खूप छान त्यांनी दर्शवलेलं आहे। मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला आपण आपलं आर्टिकल सुरू करूयात की जे काही अन्न सुरक्षा आणि शेतकरी कल्याण म्हणतो आपण, तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या एकमेकांना खूप जोडलेल्या आहेत, म्हणजे एकमेकांच्या खूप जवळच्या संबंधित आहे। जे की शेतकरी आहे त्यांचं जर कल्याण करायचं असेल तर आपल्याला अल्टिमेटली आपले जे काही अन्न सुरक्षा आहे ती नॅशनल फूड सिक्युरिटी म्हणतं ते होऊ शकतं। तर आता आपलं जे काही कोविड-19 जी काही इतकी मोठी महामारी आलेली आहे, हा पॅन्डेमिक आलेली आहे, त्यामुळे आपल्या जे काही ॲग्रिकल्चरची खूप जुनी ॲग्रिकल्चर कृषी पद्धती होती त्यामध्ये आपल्याला रिफॉर्म करणं गरजेचं होतं आणि ते आता आपण केले असते, बट तेवढ्या इफेक्टिव्हली ह्या महामारीमुळे आपण नाही करू शकणार। हे गव्हर्नमेंटसाठी खूप वाईट गोष्ट आहे आणि आपल्यासाठी एक जे काही ॲग्रिकल्चर आहे त्याच्यासाठी एक ॲक्ट आहे, एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955मध्ये हा तयार करण्यात आलेला आहे। तर जो काही ॲक्ट आहे त्या ॲक्टचं पूर्ण डिटेल आपल्याला आर्टिकलमध्ये दिलेलं नाही, बट मी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे म्हणून थोडे दोन तीन गोष्टी घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। जे की गव्हर्नमेंट काय करतं, जे की जनरल पब्लिक आहे त्यांचे जे इंटरेस्ट आहेत ते सेव्ह व्हावात, म्हणजे जे काही जनरल पब्लिकचे इंटरेस्ट आहेत ते जे काही इसेन्शियल फार्म कमोडिटी आहे त्याच्यासाठी ते सेव्ह व्हावेत, म्हणून काही गव्हर्नमेंट काही गोष्टींवरती कंट्रोल करतं, ज्या की आहेत प्रोडक्शन, सप्लाय, डिस्ट्रीब्युशन, ट्रेड अँड कॉमर्स। हे जे काही गोष्टी आहेत ते गव्हर्नमेंट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतं, ठीक आहे। त्याचनंतर त्याच्या जो काय हा ॲक्ट आहे त्याच्या अंडर एक फिक्स मॅक्झिमम रिटेल प्राईस आहे त्याच्या अंडरच येते, ठीक आहे। आता जे काही आपलं ॲक्च्युअल आर्टिकल आहे ते आता सुरू होत आहे। तर ज्या आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत निर्मला सीतारामन, त्यांनी एक जे काही ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी आहे, ज्याला आपण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो, तर त्याला सध्याचं रद्द केलेलं आहे आणि लॉंग टर्म चेंजेससाठी काही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काही चेंजेस केलेले आहेत, ज्याला की फेअर प्रायझिंग, ई ट्रेडिंग अँड लिक्विडिटी मेजर्स म्हणतो। उचित किंमत, ई ट्रेडिंग अँड तरलता ह्या काही गोष्टींमध्ये चेंजेस केलेले आहेत। त्याच पुढे जी के आणि सेंटर आहे त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटलाही 3 मॉडेल लॉ अडॅप्ट करायला सांगितलेला आहे, जो की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, ॲग्रिकल्चर लँड लिझिंग आणि मार्केटिंग। जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये येतं, जो काही बायर आहे तो फार्मरसोबत एक ॲग्रीमेंट करतो आणि त्यानंतर आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतो। आणि ॲग्रिकल्चर लँड लिझिंगमध्ये काय होतं, तर जो काही भाडे तत्वावरती शेती घेणं म्हणतो आपण त्याला, की जे एखाद्या शेती आहे ती शेती दुसऱ्याकडून भाडे तत्वावरती घेणं एका स्पेसिफिक टाईम पिरियडसाठी आणि त्याला त्याच्या बदल्यात त्याची किंमत किंवा त्याची पेमेंट देणं एका स्पेसिफिक कालावधी आणि एक कमर्शियल ॲग्रीमेंट करणं, याला आपण लँड लिझिंग म्हणतो। आणि मार्केटिंग म्हणजेच आपण जे काही उत्पन्न केलं त्याची मार्केटिंग करणं। हे झालं की 3 मॉडेल लॉ। त्याचनंतर जे काही कोविड-19 आहे त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात आउटब्रेक झालेला आहे, तर त्यामुळे आपण लॉकडाऊन केलं, इंडियामध्ये लॉकडाऊन झालं आणि जी काही शेतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती त्यामुळे झालेली नाही आणि खूप मोठा शेतीवरती याचा इम्पॅक्ट झाला। आणि त्याला पुढचे रिझन पण आहेत, जसे की जे काही मायग्रंट वर्कर होते ते त्या फील्डवरतून त्यांच्या घरी निघून गेले, कारण लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे त्यांना दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या घरी जावं लागलं, जे की त्यांची लाईव्हलीहूड, रोजचं जीवन त्याच्यावरती अवलंबून होतं। आणि यामुळे झालं काय, आता सध्या जे काही कन्झ्युमर मार्केट आहे त्याच्या ज्या काही किमती आहेत, जी काही फूड आपण सप्लाय चेन म्हणतो ती कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे आणि जे काही कन्झ्युमर मार्केटमध्ये जे काही प्राईस आहे ती आकाशाला गवस निघाली इतपत गेलेल्या आहेत। त्याबरोबर याचं जे काही सुरुवातीला झालं, जे काही फार्मर होते त्यांनी त्यांचे
आपण जे काही व्हेजिटेबल घेतो त्यांना तिथे मार्केट नसल्यामुळे लॉकडाऊनमुळे त्यांचे जे काही उत्पन्न होतं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ते त्यांना फेकून द्यावं लागलं. त्यांना काहीही काम आलं नाही. ज्यांनी त्याने आउटपुट जेवढं त्या शेतीमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं त्यांना तेवढं जे इनपुट इन्व्हेस्ट केलं होतं त्यांना तेवढं आउटपुट आलेलं नाही आहे. त्यामुळं जे काही आपला शेतकरी आहे तर त्याची खूप वाईट परिस्थिती झालेली आहे. आणि त्यानंतर जे काही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं जे काही गोडाऊन आहे ते नेहमीपेक्षा 3 पटीने जास्त फिलअप झालेलं, म्हणजे ओव्हरफ्लो होतं आहे. त्याच्यामध्ये बफर स्टॉक आहे. पण जे काही लॉकडाऊनमुळे आपल्याला जे काही लोक आहे त्यांना त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, ते आपल्याला त्यांना डिस्ट्रीब्यूटच करता आलेलं नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर जे काही मायग्रेंट होते, काही मायग्रंट असे होते त्यांनी ग्रामीण भाग सोडून सिटीमध्ये गेले. त्यांना चांगल्या बेटर लाईफसाठी ते सिटीमध्ये गेले. बट तिथेही लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे जे काही लाईव्हलीहूड तिथे काही नसल्यामुळे त्यांचे त्यांचे जे काही मालक आहेत त्यांनी त्यांना तिथून काढून दिलं. त्यामुळे जे काही मायग्रंट आहे त्यांना त्यांच्या घरी परत जावं लागलं. आणि जे काही म्हणतो आपण 2-3 महिन्यापूर्वी आपण बघितलेलंच आहे, खूप मोठ्या प्रमाणात इंडियामध्ये मायग्रेशन झालेलं आहे. आणि हे हिस्टॉरिक रिव्हर्स मायग्रेशन आहे. त्याबरोबर जे की ज्या लोकांनी आपली जे नॅशनल फूड सिक्युरिटी आहे ती इन्श्युअर केली तर त्यांच्यावरतीच आज उपासमारीची वेळ आलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर जे काही कोविड-19मुळे जे काही पुअर आणि वनरेबल लोक आहेत, जे काही लॉकडाऊन होतं त्यामुळे ते काही आपल्या भारताच्या मेन लँडमध्ये गेले, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेले. आणि त्याचमुळे त्याने तो व्हायरसही त्यांच्या थ्रू त्या दुसऱ्या ठिकाणी गेला. त्यानंतर जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी जे काही मायग्रंट लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा सगळ्याच जे काही जनरल पब्लिक आहे त्यांच्या हितासाठी जी काही आपली 1 नेशन 1 रेशन कार्ड ही जी काही कन्सेप्ट आहे ती आणली. ती खूप पोटॅन्शियल आहे, तिच्यामध्ये खूप चांगली पण कन्सेप्ट आहे. आणि जे काही उपासमारीने ग्रासलेले लोक आहे त्यांना इमिडिएट रिलीफ मिळावा ह्या हेतूनं ते आणण्यात आलं. बट त्यानंतर जे काही आपलं रेशन कार्ड आहे ते जे काही त्याच्या अंतर्गत फूड ग्रेन आणि जे पल्सेस आपण ज्याला अन्नधान्य आणि कडधान्य म्हणतो ते एका फिक्स क्वांटिटीमध्ये ते जे काही पुअर लोक आहेत त्यांना देण्यात आले. इवन ज्यांना राशन कार्ड नाही आहे त्यांनाही ते देण्यात आले. आणि जून आणि जुलैच्या मंथमध्ये, म्हणजे आता सध्या जून आहे, सध्या चालू आहे, पुढे जुलै, या 2 मंथसाठी म्हणजे त्यांना ही तरतूदही करण्यात आली. त्याचनंतर याच्यात सगळ्यात मोठा लॅक्युना कोणता आहे, आपण जर आपला बघितला तर याच्यातला अभाव कोणता आहे, जे की गव्हर्नमेंटने पॉलिसी केली, जे काही पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण ते जे काही इम्प्लिमेंट व्हायला हवं, जे काही तळागाळातील जे काही सामान्य जनता ज्यांच्यासाठी आपण पॉलिसी क्रिएट केलेली आहे गव्हर्नमेंटनं, ती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. हा सर्वात मोठा लॅक्युना आपल्या पॉलिसीचा आहे. तर आता जे काही खालचा पॉईंट आहे आपल्या पुढे पॉईंट आहे खरीप क्रॉप. तर त्या जे कन्सेप्ट आहेत तर त्या आर्टिकलमध्ये दिलेल्या नाही आहे डिटेलमध्ये त्याचं काय आहे, कधी सुरू होतं. तर मी एक ॲडिशनल पॉईंट घेतलेला आहे जे की खरीप क्रॉप म्हणतो, रेनी सीझनमध्ये येतं, जून टू सप्टेंबर या मंथमध्ये घेतला जातो. रबी क्रॉप जो की विंटर सीझनमध्ये असतो, ऑक्टोबर टू मार्चमध्ये घेतला जातो. जेड क्रॉप त्याला आपण समर क्रॉपही म्हणतो, मार्च टू जून या पिरियडमध्ये घेतला जातो. हे झाले आपले 3 सीझन, जसं की इंडिया वाईज बघितलं आपण तर. हे काही आर्टिकलमध्ये दिलेलं ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे दिलेली आहे. आता बघूया आपलं मेन आर्टिकलमध्ये, जे की रबी क्रॉप आहे ते हार्वेस्ट झाली. आत्ताच प्रिव्हियस थोड्या दिवसापूर्वी जे काही रबी क्रॉप होते त्यांची हार्वेस्टिंग झालेली आहे, म्हणजेच त्यांची कापणी झालेली आहे. आणि जो काही आपला ते इयर होतं त्या इयरच्या सुरुवातीला अनसिजनल, म्हणजे जो काही सिजनली आपला रेन होत असतो, म्हणजे पाऊस येतो तसा न होता मध्येच आधीच कधीही पाऊस होणं, त्यामुळे अवकाळी पाऊस म्हणतो तो पाऊस झालेला आहे. त्यानंतर गारपीटही झालेली आहे. ह्या सर्व गोष्टी. आणि त्याचबरोबर आपलं जो काही पार्ट आहे इंडियाचा त्याच्यामध्ये लोकस्ट इन्व्हेजन झालेलं आहे. लोकस्टचा मोठ्या प्रमाणात अटॅक झालेला आहे. त्याचं मी पिक्चर तुम्हाला दाखवते. लोकस्ट ज्याला आपण टोळधाड म्हणतो, टोळधाड. तर जे काही लोकस्ट आहे हा सिंगल लोकस्ट, आणि त्याची जर त्यांनी अटॅक केला तर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा अटॅक होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात ते जे काही क्रॉप असतं क्रॉपला डॅमेज करतात. तर त्यानंतर जे काही आता आपण बघतोय, जे काही आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्यांनी काय केलं, RBIने काय केले की जे काही लोकांचे हप्ते भरायचे होते, जे काही त्यांचे लोन होतं तर त्यांनी त्याच्यासाठी 3 महिने ते पुढे ढकललं. त्यांना त्याच्यासाठी थोडा रिलीफ दिला, म्हणजे त्यांच्याकडे सध्या काही इन्कमच नसल्यामुळे पुढे 3 महिने ढकलले. बट
जे काही आपला शेतकरी म्हणतो आपण ते इन्फॉर्मल बॉरोइंग्स म्हणजे ते गावाकडच्या लोकांकडून जे सावकार म्हणतो त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतात, जास्त किमतीनं त्यांना व्याज म्हणजे त्याच्यावर जास्त व्याज लावले जातं, ते पैसे घेतात. कारण जे काही आपल्याला आपण म्हणतो की शेतकऱ्याला जर लोन घ्यायचं असेल तर खूप कागदपत्र हे ते, आपला शेतकरी इतका सुशिक्षित नाही आहे की त्याला सगळ्या गोष्टी जाऊन स्वतः करता येईल. त्यामुळे तो साधा रस्ता बघतो की आपण गावातल्या सावकाराकडून पैसे घेऊयात. पण ते जे काही RBIने केलेलं आहे हे तर इन्फॉर्मलसाठी नाही केलेलं. त्यामुळे जो काही आपला शेतकरी आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरिबीत ढकलल्या जाण्याचे खूप चान्सेस आहे यामुळे. ठीक आहे. पुढचा जो आहे जे की गव्हर्नमेंट आहे त्यांनी MSP जे की आपण मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतो 14 खरीप क्रॉपसाठी वाढवलेली आहे आणि हे गव्हर्नमेंटने केलेलं आहे. पण शेतीसाठीचा जो काही आपल्याला ड्रॉबॅक असणार आहे, जे काही मेन प्रॉब्लेम असणार आहे तो असणार आहे मॅन पॉवर, ज्याला आपण मनुष्यबळ म्हणतो, वर्किंग कॅपिटल, जे की आपल्याला भांडवल हवंय, काम करणारं भांडवल, आणि मशिनरी ज्या की आपल्याला पूर्णपणे मशिनरी आपल्या एका स्टेटमध्ये अवेलेबल नसतात, दुसऱ्या स्टेट्समधून त्या मशिनरीज येतात. आणि सगळ्यात मोठं स्टोरेज म्हणजे साठवणूक, या सर्व गोष्टीही आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत. आता गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, कोरोना व्हायरस पॅकेज एक अनाऊन्स केलेले आहे, जे की फार्म क्रायसिस आलेला आहे त्याच्यासाठी एक कोरोना व्हायरस पॅकेज जाहीर केलेलं आहे. आणि जे काही इकॉनॉमिस्ट आहे त्यांनी गव्हर्नमेंटला सजेशन केलं किंवा सजेस्ट केलं, डिरेक्टली कॅश न देता, पैसा न देता फूड क्रॉपवर आपण शिफ्ट होणं किंवा स्विच होणं गरजेचं आहे, त्यांनी असं सजेशन दिलं. त्यानंतर जे काही आपले प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी एक मेसेज दिला, खूप छान मेसेज दिला, गो लोकल, म्हणजे तुम्ही स्थानिक ठिकाणी जा, तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि तिथे सप्लाय चेन जी लोकली आहे ती परत तयार करण्याचा प्रयत्न करा, किंवा ती जी सप्लाय चेन आहे लोकली ती तयार करण्याचा प्रयत्न करा. हा छान मेसेज प्राईम मिनिस्टर यांनी दिला. त्याचबरोबर गव्हर्नमेंटनी जे काही पुअर फार्मर्स आहे त्यांना PM किसान अंतर्गत अलोकेशन देण्याचीही तरतूद केली आणि त्यांना ते लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफरही करण्यात आले, इन्क्लुडिंग एव्हरीवन, म्हणजेच सर्वांना ते. आणि ज्यांच्याकडे लँड म्हणजे ज्यांच्या नावावरती शेती नाही त्यांनाही काही तरतुदी करण्यात आल्या. आणि त्यामुळे जे काही आपले ग्रामसभा म्हणतो आपण, जे क्लायमेट्स आहे, ग्रामसभा आहेत, त्यांनी जे काही आपले फार्मर्स आहेत त्यांना प्रॉपरली जे काही वेळेवरती सीड आणि फर्टिलायझर अवेलेबल होती ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे त्यांना वेळेवरती. कारण जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच एक स्पेसिफिक पिरियड असतो, त्या टायमामध्ये सोईंग होणं गरजेची असते. जर त्यावेळेला सोईंग जर झाली नाही तर ते उत्पन्न कमी निघण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे प्रॉपरली त्यांना वेळेवरती ह्या गोष्टी अवेलेबल होणं गरजेचं आहे. आणि हे ग्रामसभा आणि त्याचबरोबर जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे यांनी इन्व्हॉल्व्ह होऊन जे काही फार्मरचे अधिकार्स आहेत त्यांना सेफगार्ड करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इन्श्युअर करावे त्यांचे जे काही फार्मरचे राईट आहेत ते. त्यानंतर जे की आपल्याला आता या बेसिसवरती आपण पुढं बघतोय की जो वर्ल्ड हंगर डे आहे तो वर्ल्ड हंगर डे हा May 28ला दरवर्षी सेलिब्रेट केला जातो आणि तो याही वर्षी सेलिब्रेट झाला 2020 मध्ये. आणि त्यानंतर जो काही ग्लोबल हंगर इंडेक्स आहे तर आपला इंडियाचा परफॉर्मन्स खूप पुअर राहिलेला आहे. यामध्ये 117 कंट्रीपैकी आपण 102 वरती आहोत. म्हणजे लास्टपासून बघितलं, जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण खूप मागे आहोत. आपला ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपण खूप गरीब आहोत, म्हणजेच दाखवलेलं आहे. तर त्यानंतर हे जे झालं आपलं वर्ल्ड हंगर डे May 28, 2020चा, आणि जे काही ग्लोबल हंगर इंडेक्स, हे जे दोन प्रश्न आहेत तुम्हाला याचे उत्तर द्यायचे आहेत की या वर्षीची वर्ल्ड हंगर डेची थीम काय होती आणि ग्लोबल हंगर इंडेक्स कोण पब्लिश करतं. म्हणजे परत लक्षात घ्या, जो की वर्ल्ड हंगर डे आहे या वर्षीची थीम काय होती आणि ग्लोबल हंगर इंडेक्स कोण पब्लिश करतं, ह्या दोन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे काही आपलं ॲग्रिकल्चर म्हणतो, 50% जी आपली जनता आहे, जी पॉप्युलेशन आहे ती आजही शेतीवरती अवलंबून आहे. त्याचा बेस जो आहे इन्कमचा तो शेती आहे. आणि जे काही GDPमध्ये आपल्या शेतीचं ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते 17% आहे. तर हे झालं काही फॅक्ट. त्यानंतर आपले जे काही प्राईम मिनिस्टर आहे त्यांचं विजन होतं की जे काही फार्मर आहे त्यांचं इन्कम डबल करायचं, 2 वर्षामध्ये फार्मरचं इन्कम डबल झालं पाहिजे, हे आपलं विजन होतं. बट ह्या एवढ्या मोठ्या महामारीमुळे सर्व जे काही आपण म्हणतो ते पूर्ण विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळे हे जे काही आपलं विजन होतं ते लांबणीवर पडणार आहे. आणि जे काही सायंटिस्ट आहे, क्लायमेट सायंटिस्ट आहे, त्यांनी वॉर्न केलेलं आहे, जे की क्लायमेट चेंज होणार आहे हे वॉर्न केलेलं आहे.
त्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला बघून जे की आपले फार्मर्स आहे, आपल्याकडे असे 5 लॉकडाऊन झाले, ज्याला की आपण टाळेबंदी म्हणतो, ते लॉकडाऊन झाले. या इतक्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्याला काम करावं लागलं. इतके सारे लोक सर्वांना स्टे ॲट होम असं सांगण्यात आलं. बट आपला एकमेव शेतकरी होता की त्याला शेतात जाऊन काम करावं लागायचं आणि तो शेतात काम करायचा. त्यामुळे जे काही आपली नॅशनल फूड सिक्युरिटी म्हणतो आपण, किंवा नॅशनल जेवढं काही आपलं राष्ट्र आहे, त्यांना अन्न पुरवण्याचं काम आपल्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. तर आता आपली वेळ आहे की जो काही आपला शेतकरी आपल्या एवढ्या अडचणीमध्ये आपल्यासाठी उभा होतं, तर त्याच्यासाठी आता काहीतरी करणं गरजेचं, त्याच्यासाठी चांगले दिवस येणं गरजेचं आहे. त्यामुळे आता आपल्या शेतकऱ्याला काहीतरी करणं गरजेचं आहे, त्यामुळे करावं लागणार आहे. तर हे झालं आपलं आर्टिकल होतं. मी तुम्हाला पूर्णपणे जे काही डिटेल्स बेसिक आहे, जे काही आर्टिकलमध्ये नव्हतं ते इथे घेऊन मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला असं वाटतंय की माझ्या वाक्यामध्ये काही चुकलेलं आहे, तर तुम्ही ते फीडबॅक सांगू शकता की चुकलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला माझं मराठीमध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल, जे काही आपलं लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल, किंवा तुम्हाला प्रश्न पडलेले असेल, तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला व्हिडिओ लाईक करायचा आणि शेअर करायचा. शेअर करण्याचा फायदा असा की मराठी माध्यमातलं जे काही मटेरियल आहे ते खूप कमी आहे, आणि मी जे काही बनवते ते सगळ्यांना त्याचा उपयोग व्हावा, की ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांना ह्या गोष्टी माहीत व्हाव्यात. तर तुमच्या ते मित्रमैत्रिणी तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही मराठीमध्ये असं काहीतरी अवेलेबल आहे हे माहीत होईल. आणि तुम्ही माझं लेक्चर शेवटपर्यंत इतकं तग धरून ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.